कायदा 2014 नुसार यापूर्वीचे जे आयुक्त होते सोनारे साहेब किंवा कोणी त्या सर्वांना कायदा पाळणं बंधनकारक होतं। त्यानुसार फेरीवाल्यांचा माल जो जप्त करतो आपण तेव्हा त्यांचा पंचनामा केला पाहिजे आणि त्याची दंडाची रक्कम आकारून जर तो नाशवंत असेल तर तो तिथे त्वरित परत दिला पाहिजे। अधिकाऱ्यांच्या संगनमताने फेरीवाला पथकातले जे कर्मचारी आहेत ते माल जप्त करतात, घरी नेतात, अधिकाऱ्यांच्या घरी नेतात, हॉटेलवाल्यांना विकतात, बाहेर विकतात। म्हणजे ही एक प्रकारची लूट आहे, ही बेकायदेशीर आहे। फेरीवाल्यांची जी कारवाई चालू आहे 150 मीटरच्या बाहेर ही सुद्धा बेकायदेशीर आहे। यांचे हप्ते बंद होतील, यांना मिळणारा मलिदा बंद होईल, म्हणून हे फेरीवाला कायदा लागू करत नाही। जर फेरीवाले कायदेशीर झाले तर यांना भ्रष्टाचार करायला मिळणार नाही, म्हणून यांनी हा गोंधळ घालून ठेवला आहे। यामुळे नागरिकांना सुद्धा त्रास वाढत चालला आहे, फेरीवाल्यांना सुद्धा त्रास होत चालला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, कायदेशीर फेरीवाल्यांना परवानगी द्या, त्यांना फेरीवाला क्षेत्र तयार करून त्यांचं पुनर्वसन करा, म्हणजे यांची संख्यासुद्धा नियंत्रणात राहील, नागरिकांची गैरसोय होणार नाही। पण हे जे लोकप्रतिनिधी आज महासभेमध्ये फेरीवाल्यांच्या बद्दल बोलत आहेत, यांनी किती लोकांना लायसन्स दिले, यांनी स्थानिकांना किती लायसन्स मिळवून दिले, यांनी स्थानिकांना फेरीवाल्यांसाठी कोणता एखादा पत्रव्यवहार केला का, पाठपुरावा केला की बाबा हे स्थानिक आहेत किंवा हे आता जुने आहेत, यांच्यासाठी यांना जागा द्या, यांचं पुनर्वसन करा। यांनासुद्धा पैसे पाहिजेत। आज प्रशासकीय कारभार संपल्यानंतर यांना असं भीती झाली की आमच्या हातून आम्हाला मिळणारा जो मलिदा आहे फेरीवाल्यांच्या हातून तो बंद होईल, म्हणून यांना ते कायदेशीर आपण करून देत नाही, बेकायदेशीरित्या कारवाई सुरू आहे। ही जर बंद नाही झाली तर यापुढे टोकाची भूमिका घ्यायची फेरीवाल्यांची तयारी आहे। उपाशी मरण्यापेक्षा आम्ही जेलमध्ये मरायला तयार आहे। पुढचं आंदोलन होईल, हे जेल भरू होईल आणि मोठ्या प्रमाणात होईल, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय। धन्यवाद। हा मोर्चा यासाठी काढला की आमच्या सगळ्या फेरीवाल्यांवर भरपूर कारवाई होत होती। आम्ही नगरपालिकेला एकच सांगितलं 2014चा कानून लागू करा। 150 मीटर बाहेर जर कोणावर केसेस झाल्या तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या गुन्हे दाखल केले जातील। आम्ही मोर्चा ह्यासाठी काढलाय की आमचे गोरगरीब आज मरतात आहे, त्यांना रोजी रोटी मिळावी। आम्ही कुठल्या गोष्टीचा चोरी चमारी नाही करत आहे, इथे मेहनतीचं खाण्यासाठी इथे बसलो, आम्हाला मेहनतीचं खाऊ द्या। मीटिंग्स वार्ड ऑफिसरच्या समोर आमच्या झाल्यात, तर काही कायद्याच्या गोष्टी ज्या होत्या त्या सरखोत साहेबांनी जरा सविस्तरपणे मांडल्यात त्यांच्यासमोर। वार्ड ऑफिसरला काहीही माहीत नसल्यामुळं त्यांनी सांगितलं की बुवा की आमच्या अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांची तुम्हाला मीटिंग लावणार आहे, सोबत चर्चा करा। आणि आम्ही दुसरी गोष्ट ही सांगितली की 150 मीटरच्या पुढे तुम्ही जर कारवाई करत असाल तर तिथं जर SC आणि STचे जर फेरीवाले असेल तर त्या अधिकाऱ्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। आणि जर उत्तर नाही दिलं तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढणार आणि जेल भरो सुद्धा करणार आहोत।